Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHT-CET नर्सिंग 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण टॉप 25 MCQs बघणार आहोत जे BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT-CET नर्सिंग, PCB, नीट या सगळ्या एक्झामसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. तर तुम्हाला या लाईव्ह लेक्चर्समध्ये माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर आपण फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतो, MCQ डिस्कशन आणि टेस्ट सिरीज हे सगळं प्रोव्हाइड करण्यात येतं विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठीची MHT-CET नर्सिंगसाठीची बॅच 2026 साठी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर याची फीज आहे ₹5000 एका कोर्ससाठी, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही व्हॉट्सॲप ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात की पॉलिस्पर्मी इज अवॉइडेड बाय, राईट. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत: फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन मेम्ब्रेन, फर्टिलिझन अँटी फर्टिलिझन रिॲक्शन, स्पीशीज स्पेसिफिसिटी ऑफ द स्पर्म, ऑल ऑफ दिस. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या टर्मिनॉलॉजीचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे की पॉलिस्पर्मी कशाला म्हणतात, राईट. पॉलिस्पर्मी ही अशी कंडिशन आहे वेअर मल्टिपल स्पर्म्स कम टुगेदर. येस, मल्टिपल स्पर्म्स कमिंग टुगेदर, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, पॉलिस्पर्मी. तर ही कंडिशन आपल्याला अवॉइड कशी करता येते? सो काय पाहिजे आपल्याला, व्हॉट इज नेसेसरी? सी स्टुडंट्स, आता एका पिक्टोरियल डायग्रामच्या मदतीने आपण अंडरस्टँड करूया. दिस इज द एग. येस, इथे this is the egg, and what is happening, इथे त्यांचे रिसेप्टर्स आहेत प्रेझेंट, and what is happening in this receptors, the sperm, right, sperms येत आहेत and they are attaching. ओके, सो जेव्हा हे अटॅच होतात, जेव्हा काय होतं, मल्टिपल स्पर्म्स अँड विल कम अँड अटॅच, तर त्यांचं इथे कनेक्शन ब्रेक होणं गरजेचं आहे. तर ते कनेक्शन ब्रेक एकाच ह्याला फक्त स्पर्म अटॅच होतोय एगशी, दॅट इज ओके. बट जर पॉलिस्पर्मी कंडिशन मध्ये जर अटॅच होत असेल, मल्टिपल स्पर्म्स आर कमिंग अँड अटॅचिंग द एग, then what is necessary to cut down that breakage? That is option number A, that is formation of fertilization membrane. तर या स्पर्म आणि या रिसेप्टर्स मध्ये जेव्हा fertilization membrane क्रिएट होईल, when the fertilization membrane will be formed, that time this polyspermy condition will be avoided. Yes students, येते तुमच्या लक्षात? So your right answer for this MCQ is option number A, that is formation of fertilization membrane. Moving forward to the next MCQ, acrosome of sperm helps in fertilization by, right. आता स्पर्मचं जे acrosome असतं ते कशात मदत करते इन फर्टिलायझेशन बाय, राईट. आपण इथे एक डायग्राम बघूया. दिस इज अ स्पर्म, राईट, आणि त्याचं इथे acrosomes प्रेझेंट आहे. acrosome ऑफ स्पर्म हेल्प्स इन फर्टिलायझेशन बाय. ऑप्शन्स इथे दिले 4, इन्क्लुडिंग फॉर्मेशन ऑफ कोन ऑफ रिसेप्शन इन oocyte, secreting zona lysine to dissolve covering membrane of ovum, next secreting glycoprotein fertilizant, and option number D, that is none of this, right. acrosomeचं इथं काय काम आहे विद्यार्थी मित्रांनो, acrosome helps in releases of zona pellucida. acrosome काय करतं, रिलीज करतं zona pellucida. Therefore what is the right answer?
Option number B, that is secreting zona lysine to dissolve the covering membrane of ovum, is your right answer. Next, इनिशियल स्टेप ऑफ oogenesis occur. आता oogenesis इनिशियल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, द फर्स्ट स्टेप ऑफ oogenesis occur. कधी होते oogenesis ची फर्स्ट स्टेप? प्रायर टू बर्थ, ऍट द टाइम ऑफ बर्थ, फ्रॉम बर्थ टू प्युबर्टी, एव्हरी मंथ आफ्टर प्युबर्टी. तर इनिशियल आहे म्हणजे कधी होणार oogenesis प्रोसेस? प्रायर टू बर्थ, राईट. सो ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, झोना पेल्युसिडा इज सिक्रीटेड बाय. आता झोना पेल्युसिडा कुठे सिक्रीट होतोय विद्यार्थी मित्रांनो? कशामुळे सिक्रीट होतोय? सी दिस इज अ मेम्ब्रेन. ओके, दिस इज झोना पेल्युसिडा. तर आपण रफ डायग्राम काढतोय. इथे काय होत आहे? Inside the zona pellucida, a dotted membrane is formed and that is called as the vitelline membrane. काय म्हणतो आपण याला? Vitelline membrane. या vitelline membrane आणि zona pellucida ची जी मधली स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो? Perivitelline space, right? आणि हे काय? This is nothing but the zona pellucida called as ZP. तर झोना पेल्युसिडा कशाने सिक्रेट होतं? इट इज सिक्रेटेड बाय द ऑप्शन नंबर ए, दॅट इज द विटेलाइन मेम्ब्रेन. नॉट बाय फॉलिक्युलर सेल्स, नॉट बाय ओविडक्ट, नॉट बाय रेडियल सेल्स. सो योर राइट आंसर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज विटेलाइन मेम्ब्रेन, राइट. नेक्स्ट एमसीक्यू, Niebeckon represents. आता याचा आन्सर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला माहित असणार आहे बिकॉज इट इज अ बेसिक क्वेश्चन, राईट. आता हा जो स्पर्म आहे, दिस इज द पार्ट ऑफ द स्पर्म, राईट. दिस इज द हेड रिजन, दिस इज द नेक रिजन, and this is the tail region. The Niebeckon region कुठे present आहे? It is present in the neck region of the sperm, right? So ही जी तुम्हाला spiral turns दिसतात sperm मध्ये, that is called as the Niebeckon. Okay? So option number A is your right answer. Mitochondrial spiral turns of the sperms are called as the Niebeckon region. Okay? Next, which of the following is haploid? आता यापैकी हॅप्लॉइड काय? हॅप्लॉइड म्हणजे काय स्टुडंट्स? हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स. काय? हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स, राईट. सो ऑप्शन नंबर ए, उगोनिया, इज इट इज हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम? नो. उगोनियाला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज द मदर सेल. सो मदर सेल, दॅट मीन्स इट विल बी डिप्लॉइड, right. Primary oocyte कसा असतो? It is also diploid in nature. Secondary oocyte is haploid in nature. Primary spermatocyte is again diploid in nature. So which of the following is haploid? So option number C, that is secondary oocyte, is your right answer. Yes. Next, how many functional sperms are produced from each spermatocytes? Right students. तर याचा डायग्रामॅटिकली डायरेक्टली आपण जेव्हा ह्याचा डायग्राम बघतो तुम्हाला इझिली कळतं की प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स काय करतात? वन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स फॉर्म 4 per spermatocyte, right? Spermatocyte. So your option number B is your right answer. One primary spermatocyte forms 4 spermatocytes or 4 functional sperms. Okay. Next, which of the following phases of spermatogenesis involves meiotic division? इथे विचारलंय meiotic. Don't get confused students. कुठली अशी स्टेज असते की जी meiotic division प्रोड्यूस करते? दॅट इज सगळ्यात पहिले द फर्स्ट फेज काय करते? फर्स्ट फेज मियोसिस करते का? नो. फर्स्ट फेज परफॉर्म्स माइटोसिस, राइट. फर्स्ट फेज में क्या होता है स्टूडेंट्स? माइटोसिस टेक्स प्लेस. नेक्स्ट, इन द मियोसिटिक डिविजन कुठे होतं?
मल्टिप्लिकेशन फेज मध्ये होतं का? नाही. ग्रोथ फेज मध्ये होतं का? नाही. मॅच्युरेशन फेज मध्ये होतं का? येस. सो द मियोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस इन द मॅच्युरेशन फेज of the spermatogenesis. Which of the following phases of the spermatogenesis involves meiotic division? So maturation phase of the spermatogenesis involves meiotic division. See students, लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही MCQ सॉल्व करताय, मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन दोनदा वाचताय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन वाचताना कळत नाही की नक्की क्वेश्चन मध्ये विचारलं काय आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही कन्फ्यूज न होता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तो क्वेश्चन दोनदा वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली क्वेश्चन मध्ये विचारलं काय हे क्लिअर होईल, अँड देन यू हॅव टू अटेम्प्ट फॉर द आन्सर. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट MCQ आहे आपला, ग्राफिकन फॉलिकल आफ्टर रिलीजिंग ओवम ट्रान्सफर्स इनटू, राईट. आता ही ओव्हरी आपली, राईट. इथे काय आहे? प्रायमरी फॉलिकल. लेट्स टेक 1 डिग्री फॉलिकल. काय होत आहे त्याचं कन्व्हर्शन? 2nd डिग्री फॉलिकल मध्ये होत आहे. 2nd डिग्री फॉलिकल मधनं काय होत आहे कन्व्हर्शन? 3rd डिग्री फॉलिकल मध्ये होत आहे. देन 3rd डिग्री मधनं कुठे जातोय तो? इट इज गोइंग इन टू द ग्राफिकन फॉलिकल, राईट. इट इज फॉर्मिंग ऑफ द ग्राफिकन फॉलिकल. आणि हा ग्राफिकन फॉलिकल काय होतोय? इट इज टर्निंग इन टू अ येलो कलर follicle that is called as the corpus luteum. काय म्हणतो? ह्याचा कलर कसा होतो? येलो कलर होतो, and it is called as the corpus luteum, right? So graphican follicle after releasing, याच्यातनं रिलीज जेव्हा होतोय ovum, it is transforming into corpus luteum. So the option number A is your right answer. Yes. Next, रॅपिड सिक्रीशन ऑफ LH कॉजेस. आता जेव्हा रॅपिडली सिक्रीट होत आहे LH, तर काय होतं एक्झॅक्टली? रॅपिड सिक्रीशन म्हणजे काय होणार आहे? राईट. इट लीड्स टू बर्स्टिंग. काय होत आहे? लीड्स टू बर्स्टिंग. बर्स्टिंग होतं म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? इट रप्चर द सेल, राईट. रप्चर ओ मॅच्युअर ग्राफिकन फॉलिकल, आणि एकदा बर्स्टिंग झाल्यानंतर काय होतं? It leads to the ovulation. काय होतं? It leads to the ovulation. तर याच्यामधले राईट आन्सर काय आहे? रॅपिड सिक्रीशन ऑफ LH कॉजेस. पहिली गोष्ट रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफिकन फॉलिकल, देन रिलीज ऑफ ओवा म्हणजे काय होतंय? ओव्युलेशन टेक्स प्लेस. देअरफॉर ह्या दोन्ही कंडिशन्स आहे. सो योर राईट आन्सर इज ऑप्शन नंबर D. Both A and B is your right answers. In a normal human female, menstrual cycle is a. Tata menstrual cycle, you everyone knows that what is menstrual cycle. Menstrual cycle म्हणजे काय? की पिरियड्स येणे, राईट. तर ह्युमन फिमेल मध्ये जी एक नॉर्मल ह्युमन फिमेल असते तिची मेन्स्ट्रुअल सायकल काय असते? तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. 28 डेज, 10 डेज, 15 डेज, 18 डेज. सो विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर A, दॅट इज 28 डेज, राईट. बिकॉज द मेन्स्ट्रुअल सायकल कम्स वन्स इन अ month, that is after 28 days, normal human female मध्ये. Next, egg is liberated from ovary at, right. egg कुठे लिबरेट होतो म्हणजे रिलीज होतो ओव्हरी मधनं, राईट. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे दिस इज युअर ओव्हरी, राईट. इथे तुम्हाला प्रायमरी फॉलिकल तयार होतं, then 1 degree, then comes the 2 degree, then comes the 3 degree, then काय होतं? Graphican follicle form होतं, and in this Graphican follicle stage your egg is being released, and that stage ला आपण काय म्हणतो? It is called as the A, option number A, that is the secondary oocyte stage. So your right answer for this question is option number A. Yes. Next question विद्यार्थी मित्रांनो, the narrow tapering part of the uterus in humans is called. narrow म्हणजे काय? बारीक, right. tapering part of uterus. आता human female uterus चा, see we will just draw
rough diagram. And just a second, व्यवस्थित काढूया आपण. नॅरो एंड जे असतं त्याला आपण काय म्हणतो हे त्यांचं क्वेश्चन आहे. सी विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला MCQ सॉल्व्ह करता तुम्हाला क्वेश्चन कळलेला नाहीये, यू मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन दोनदा वाचताय, राईट, जेणेकरून तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर नीट कळेल, राईट. दिस इज अ रफ डायग्राम ऑफ ह्युमन युटेरस. ओके, सो दिस इज कॉल्ड एज द बॉडी, राईट. हा नॅरो एंड आहे, नॅरो. या नॅरो एंडला आपण काय म्हणतो? दिस इज एक्सटर्नल पार्ट. इथे तुमचं फंडस आहे. सो दिस नॅरो टेपरिंग एंड इज कॉल्ड एज सर्विक्स. काय म्हणतो आपण याला विद्यार्थी मित्रांनो? सर्विक्स. सो द नॅरो टेपरिंग पार्ट ऑफ द युटेरस इन ह्यूमन्स इज कॉल्ड एज सर्विक्स. ऑप्शन नंबर सी इज योर राइट आंसर. येस. नेक्स्ट, the first menstrual cycle in female is known as. म्हणजे जेव्हा केव्हा फर्स्ट पिरियड्स येतात त्या फर्स्ट पिरियड, दॅट इज द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलला काय म्हणतात? सो इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेत. मेनोपॉज म्हणतात का? नो. मेनोपॉज म्हणजे काय? स्टॉप होणे, पिरियड स्टॉप होणे. मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय? ब्लीड होतं, राईट. दॅट मीन्स पिरियड झाले तेव्हा तुम्हाला ब्लीडिंग चालू असतं. अँड द option number B, that is menarche, is your right answer because it is called as the first menstrual cycle. Is it clear? So option number B is your right answer, that is menarche. त्याला आपण first menstrual cycle ला आपण काय म्हणतो? menarche. Next, which of the following is the functional unit of testes? आता testes चं functional unit काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की टेस्टिसचा रोल काय आहे. टेस्टिस काय काम करतं? इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, राईट. टेस्टिसचं काम काय? स्पर्म बनवणं, राईट. टेस्टिस काय करतो? स्पर्म बनवतो. पण हा स्पर्म कुठे बनवतो टेस्टिस? वेर इट फॉर्म्स द स्पर्म. स्पर्म बनाते हैं टेस्टिस. कहाँ स्पर्म बनाते हैं? तो टेस्टिस सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स में स्पर्म बनाते हैं. वेर इट फॉर्म्स द टेस्टिस स्पर्म कहाँ बनाते हैं? सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स में. इसीलिए सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स को क्या बोला है? इट इज कॉल्ड एज द फंक्शनल यूनिट ऑफ टेस्टिस. सो ऑप्शन नंबर डी इज योर राइट आंसर. ओके. नेक्स्ट, सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आर लाइंड बाय. आता हे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत जे आपले म्हणजे जे स्पर्म्स बनवतात त्या एक आतून कशाने लाइंड अप आहेत, राईट. सो just drawing a rough diagram. Okay, आता हे असे ट्यूब्यूल्स, सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत आपले, and these tubules are internally lined by what? So this इथे pseudostratified germinal epithelial cells present असतात का? No. Squamous असतात का? No. columnar German epithelial cells असतात का? No. So your right answer is option number D, that is cuboidal germinal epithelial cells. So the seminiferous tubules are lined by the cuboidal epithelial cell. Okay students. Next, the organ which produces gametes. Neat वाचा question. The organ which produces gametes are called dash. तो काय असेल? ए असेल आपला आन्सर. अँड विच नीदर. नीदर म्हणजे काय? काहीच नाही प्रोड्यूस करणार, ना गमेट्स प्रोड्यूस करणार ना हॉर्मोन्स प्रोड्यूस करणार. त्याला काय म्हणतात? तर सगळ्यात पहिले गमेट्स कोण प्रोड्यूस करतं ते विचारलंय. अँड सेकंड की जो गमेट पण प्रोड्यूस करत नाही ना हॉर्मोन पण प्रोड्यूस करत नाही ते विचारलंय. सो गॅमेट जे प्रोड्यूस करतात दे आर कॉल्ड ॲज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. काय म्हणतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो? प्रायमरी सेक्स ऑर्गन, राईट.
आणि जे काहीच प्रोड्यूस करत नाही, नीदर गमेट्स नॉर हॉर्मोन्स, त्यांना आपण म्हणतो सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. ओके, तर तुम्ही ते नीट बघा की सिक्वेन्स वाईज कोणतं दिलेलं आहे, विच इज द ऑप्शन, राईट. आपल्याला ए मध्ये प्रायमरी पाहिजे आणि बी मध्ये सेकंडरी पाहिजे, तर पहिलंच ऑप्शन आपण बघितलं तर ए इज प्रायमरी अँड बी इज सेकंडरी. सो योर ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. द ऑर्गन which produces gametes are called as primary sex organs and which neither produces gametes nor hormones are called as secondary sex organ. Okay students, in humans what is the ratio of number of gametes produced from one male primary sex cell to the number of gametes produced from one female primary sex cell? तर इथे रेशिओ विचारलाय विद्यार्थी मित्रांनो, एका मेल प्रायमरी सेक्स सेल्स टू वन फिमेल प्रायमरी सेक्स सेल या दोघातला रेशिओ विचारलेला आहे. सी विद्यार्थी मित्रांनो, नेहमी MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की जर क्वेश्चन मोठा असेल किंवा तुम्हाला क्वेश्चन एकदा रीड केल्यावर कळाला नसेल तर मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन दोनदा वाचताय, त्याचे ऑप्शन्स व्यवस्थित बघताय आणि मग त्या क्वेश्चनसाठीचा आन्सर अटेम्प्ट करताय. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, घाईघाईत ते क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचत नाही आणि त्यामुळे त्यांचं आन्सर चुकतं. तर आता इथे आपल्याला रेशो विचारलेला आहे. सो वन मेल प्रायमरी काय असतो, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, राईट. सो वन मेल प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किती प्रोड्यूस करतात, दे प्रोड्यूस 4 स्पर्म सेल्स, राईट. आता हा वन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जे काय करणार आहे, दे आर प्रोड्युसिंग 4 स्पर्म्स, राईट. आधी 2 ची पेअर होते and after that 4 sperms are being formed आणि 1 female spermatocyte यानी मेलचा काउंट काय आला, 4 आला. 1 female प्रायमरी oocyte, राईट. फिमेलच्या केस मध्ये काय येणार आहे, प्रायमरी oocyte येणार आहे, राईट. तर काय होते, 1 प्रायमरी oocyte काय प्रोड्यूस करते, एक सेकंडरी oocyte प्रोड्यूस करते आणि पोलार बॉडी प्रोड्यूस करते. त्यानंतर सेकंडरी oocyte नंतर काय फॉर्म होतं, आपलं ओवम इज बीइंग फॉर्म, म्हणजे एकच एक सेल फॉर्म होतो आणि पोलार बॉडी रिमेन्स ॲज इट इज. सो your right answer for this question is हा 4 आणि एक किती प्रोड्यूस झाला, 1. so your right answer is option number C, that is 4:1. that means one male primary sex cell is 4 to the number of gametes produced from one female primary sex cell is 1. therefore the ratio is option number C, that is 4:1. next question, choose the right place of occurrence of blastocyst in a normal pregnant woman, right. जी pregnant woman असते त्याची एक appropriate प्लेस कुठली आहे जिथे ब्लास्टोसिस्टचं ऑकरन्स होतं. तर सगळ्यात पहिले क्वेश्चन कळाला विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन्स काय काय दिलेत आपल्याला, सर्विक्स, सर्विक्स मध्ये काय होतं, सर्विक्स थ्रू स्पर्म एंट्री होते, राईट. सर्विक्स मध्ये काय होतं, स्पर्म एंट्री होते. नेक्स्ट इज एम्प्युला, एम्प्युला मध्ये काय होतं, आपलं फर्टिलायझेशन होतं. नेक्स्ट कम्स द युटेराइन वॉल. इस्थमस, इस्थमस मध्ये काय होतं, इस्थमस कनेक्शन, इट इज द कनेक्शन बिटवीन, कसलं कनेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, इट इज कनेक्शन बिटवीन द uterus and the fallopian tube, uterus and fallopian tubes. okay, so option number C, that is uterine wall, is the right answer. it is a place, uterine wall is a place where the occurrence of the blastocyst in a normal pregnant woman takes place. is it clear? moving forward to the next question, which one of the following is not the function of placenta? आता इथे काय विचारलंय की फंक्शन नाहीये प्लासेंटाचं. ओके,
It is not the function of the placenta. So, not. Remember the word not. पहिलं काय, फॅसिलिटीज रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वेस्ट मटेरियल फ्रॉम एम्ब्रियो. येस, प्लासेंटाचं वर्क आहे हे. सिक्रीज ऑक्झोटॉक्सिन ड्युरिंग पार्च्युरेशन. ऑक्झोटॉक्सिन होतं का रिलीज पार्च्युरेशनच्या वेळेस? नो. ऑक्झोटॉक्सिन इज रिलीज बाय द मदर सेल ऑफ द पिट्युटरी ग्लँड, राईट? Option number C is facility supply of oxygen and nutrients to embryo. Yes, प्लासेंटाचा काम आहे न्यूट्रिशन सप्लाय करणं आणि इट सिक्रीट्स द एस्ट्रोजन हार्मोन. येस, सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर बिकॉज त्यांनी काय विचारलंय, नॉट अ फंक्शन ऑफ प्लासेंटा. सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर बिकॉज हे सगळे फंक्शन्स आहेत. प्लासेंटा गिव्स द नरिशमेंट and it secretes the hormone estrogen and progesterone but not the hormone oxytocin, कारण oxytocin हे मदर सेलनी रिलीज होतं of the pituitary gland. Is that clear students? Next, pick the odd pair out. आता आपल्याला odd pair out करायचं आहे. So ऑप्शन नंबर ए इज बार्थोलिन ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड. हे दोन्ही काय आहेत? दिस टू आर द ल्युब्रिकेटिंग फ्लुइड. व्हॉट आर द बार्थोलिन ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड? दे आर द lubricating fluid. Next, clitoris and penis. What are they? They are the erectile organ. Is it clear? ऑप्शन नंबर सी, मॉन्स प्यूबिस अँड ग्लॅन्स पेनिस. तर आता यात काय, मॉन्स प्यूबिस कशाला म्हणतो आपण? इट इज द पार्ट इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड जो वरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? मॉन्स प्यूबिस, राईट? अँड ग्लॅन्स पेनिस, राईट? जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पेनिस अँड द ओपनिंग इज कॉल्ड ॲज द ग्लॅन्स पेनिस. ओके, so हे match होता है का? No, one is the part of the female reproductive part and other is of the male reproductive part. The last option, labia majora and scrotum, what are they? They are used for the protection, right? So what is the odd pair? One is of male and one is of female. So option number C is your right answer. Is it clear? That is the odd pair of the question. आपल्याला odd pairs विचारली होती. Next, numerous fine ducts that arise from retted testes are called dash, right? Numerous जे fine ducts आहेत त्याला आपण काय म्हणतो? जे testes through arise होतात. So it is called as the answer is option number B, that is vasa efferentia. Okay, ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. इजॅक्युलेटरी डक्ट नसतो, एपिडायमिस नसतो, व्हॅस डिफरन्स नसतो. इट इज कॉल्ड ॲज द व्हॅसा एफरेन्शिया. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, in which week of gestation period heartbeat can be heard? आता सगळ्यात पहिले gestation period म्हणजे काय? It is the pregnancy. Okay, the gestation period ला आपण काय म्हणतो? Pregnancy. आता बाळाची हार्टबीट कुठल्या पिरियड मध्ये कॅन बी हर्ड? कुठल्या पिरियड मध्ये आपल्याला ऐकू येते? सो देर आर ऑप्शन्स गिवन, 4th, 6th, 2nd and 8th, right? So option number B, that is in the 6th week we can heard. 6th week म्हणजे काय? It is the second month of pregnancy, second month of pregnancy and it is called as the first trimester. See विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रेग्नन्सी मध्ये किती ट्रायमेस्टर असतात? देर आर 3 ट्रायमेस्टर्स. ओके, सो द फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे काय? द फर्स्ट 3 months आर कॉल्ड ॲज द फर्स्ट ट्रायमेस्टर. सेकंड ट्रायमेस्टर, द नेक्स्ट 3 months, that is 4th, 5th, 6th are called as the 4th, 5th, 6th. They are called as the second trimester.
and the third trimester is 7th, 8th and 9th month of pregnancy is called as third trimester. Okay, so आता आपल्याला हार्टबीट कुठल्या ट्रायमिस्टरला ऐकू येते? फर्स्ट ट्रायमिस्टर. इट इज द सेकंड मंथ ऑफ योर प्रेग्नेंसी and 6th week. Okay, so option number B is your right answer. Next, see विद्यार्थी मित्रांनो, this gestation period वाला question is important. एक तरी क्वेश्चन या gestation period और प्रेग्नन्सी वर विचारला जातो एक्झाम मध्ये, सो इट इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट, Sertoli cells are found in, okay, Sertoli cells are found in, where they are found? Ovaries and secretes progesterone, adrenal cortex and secrete adenine, seminiferous tubules that and provide nutrition to germ cells, pancreas and secretes cholecystokinin. So these cells are found in the seminiferous tubules. Okay, so you can see here in this diagram, राइट, क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स प्रेझेंट असतात सेमिनिफरस ट्युब्युल्स मध्ये, आणि या रिजन मध्ये दिस सेमिनिफरस ट्युब्युल्सच्या रिजन मध्ये तुम्हाला सर्टोली सेल्स मिळतात. अँड सो ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर, दॅट इज सेमिनिफरस ट्युब्युल्स विच प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू द जर्म सेल. इज इट क्लिअर? नेक्स्ट, कॅव्हिटी ऑफ ग्राफिकन फॉलिकल इज कॉल्ड. आता ग्राफिकन फॉलिकल माहितीये तुम्हाला, या ग्राफिकन फॉलिकलची जी कॅव्हिटी असते त्याला आपण काय म्हणतो? इथे काय होतं? सेकंडरी oocyte फॉर्म होतं, राईट. सेकंडरी oocyte is formed here. Then what is happening? A layer has been formed, right? It is called as theca external. जो एक बाहेर रिजन आहे दॅट इज कॉल्ड एज थिका एक्सटर्नल. आतल्या रिजनला आपण काय म्हणतो? थिका इंटरनल, राईट. सेकंडरी oocyteच्या वरती काय फॉर्म होतोय? झेडपी, दॅट इज झोना पेडुसिला, थिका इंटरनल. आता ही जी मधली रिजन आहे, दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज द एंट्रम. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. या कॅव्हिटीला नाव काय दिलंय स्टुडंट्स? एंट्रम. इट इज द कॅव्हिटी प्रेझेंट इन द ग्राफिकन फॉलिकल. रिमेंबर दिस. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट नॉट ट्रू? नॉट ट्रू म्हणजे काय विचारलंय आपल्याला? फॉल्स स्टेटमेंट विचारलंय. सो मेक शुअर की तुम्ही प्रत्येक स्टेटमेंट ही व्यवस्थित वाचताय, बिकॉज बरेच विद्यार्थी अशा क्वेश्चन्स मध्ये कन्फ्यूज होऊन जातात. त्यामुळे त्यांना आन्सर माहित असतं, बट ते घाईघाईत स्टेटमेंट व्यवस्थित नीट समजून घेत नाही, आणि त्यामुळे त्यांचं आन्सर चुकतं and they lose marks here. Okay, so which of the following statement is not true? तर सगळ्यात पहिले स्टेटमेंट नीट वाचा. menstruation is the shedding of endometrium of the uterus. Yes, this is the right statement. menarche is the starting of menstruation. Exactly, जेव्हा आपल्याला फर्स्ट टाइम पिरियड्स येतात त्या कंडिशनला आपण काय नाव दिलंय in scientific word? It is called as menarche. So B, option number B is also right. ovulation occurs under the influence of LH. Yes, this is also a right statement. Next, menopause is the starting of puberty. No, this is a wrong statement. So option number D काय आहे? तुमचा right answer आहे, because it is false. कारण menopause कधी होतं? It is the stopping condition, right? Stopping condition of periods is called as menopause. Puberty वेळेस menopause होतो का? No, puberty के time क्या होता है? menarche होता है, और menopause is the time period when the periods are going to stop. Okay, so option number D is your right answer. Next, the correct sequence of embryonic development is. आता embryonic development का correct sequence क्या है? सबसे पहले क्या होता है? मेल एंड फीमेल गैमेट्स का फर्टिलायझेशन होता है, राईट. जेव्हा फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशननी काय होतं? फर्टिलायझेशन झाल्यावर जायगोट फॉर्म होतो, राईट. एकदा फर्टिलायझेशन झालं, जायगोट फॉर्म झाला, त्यानंतर काय होतं? द कंडिशन इज कॉल्ड एज द नेक्स्ट इज कॉल्ड एज द मोर्युला. देन व्हॉट हॅपन्स? ब्लास्ट्युला. त्याच्यानंतर काय होतं? गॅस्ट्रुला. अँड देन इज द एम्ब्रियो फॉर्म्ड, राईट. गॅस्ट्रुला इज द
फेज वेअर जर्म लेअर फॉर्मेशन टेक्स प्लेस. काय होतं गॅस्ट्रुला फेज मध्ये? जर्म लेअर फॉर्म होते. अँड लास्ट इज द एम्ब्रियो फॉर्म्ड. ओके, सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये काय होतं? सगळ्यात पहिले फर्टिलायझेशन होतं. देन आफ्टर फर्टिलायझेशन zygote is being formed, then the morula is being formed, then the blastula, then the state comes where gastrula is formed, and the last one is the embryo is being formed. Okay, so आता इथे आपण ऑप्शन्स बघू A B C D, which is following this sequence. So option number C is your right answer. Fertilization झालं, zygote form, morula, blastula, gastrula and embryo. So the right answer for this question is option number C. Which of the following is wrongly matched? Yes, आता याच्यात कुठला असा ऑप्शन आहे की जो wrongly match झालेला आहे? So the first option, amniocentesis, it detects chromosomal defects in fetus. Yes, this is the right option. Second, gift, that is transfer of embryos with more than 8 blastometers into the uterine cavity. C is the IVF, fertilization outside body followed by embryo transfer. Yes, हेच होतं IVF कंडिशन मध्ये, इन विट्रो फर्टिलायझेशन कंडिशन मध्ये. झेप, ट्रान्सफर ऑफ झायगोट इनटू द फॅलोपियन ट्यूब. येस. आता ऑप्शन नंबर बी आहे जे गिफ्ट, येथे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? ट्रान्सफर ऑफ एम्ब्रियोज विथ मोर दॅन 8 ब्लास्टोमीटर्स. ते 8 ब्लास्टोमीटर्स नसून जर 16 to 32 असतील सेल, तर दिस इज द राईट आन्सर. सो इट इज द रॉंगली मॅच्ड. ओके, गिफ्ट या कंडिशन मध्ये 16 to 13 सेल्स युटेराइन कॅव्हिटी मध्ये ट्रान्सफर होतं. सो योर ऑप्शन नंबर बी इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, सेमिनल फ्लुइड इन ह्युमन मेल्स इज रिच इन. आता जे सेमिनल फ्लुइड असतं ते जे मेल्स मध्ये प्रेझेंट असतं ते कशात रिच असतं? तर सेमिनल वेसिकल्स असतात विद्यार्थी मित्रांनो. ते सेमिनल वेसिकल्स काय करतात? 60% काय करतात? फ्लुइड रिलीज करतात. राईट, फ्लुइड देतात. अँड दॅट इज, कुठले फ्लुइड्स देतात? FFP. येस, F स्टँड्स फॉर फ्रुक्टोज. Right. Second F stands for fibrinogen. Second F stands for fibrinogen. And P stands for prostaglandin. Okay, P कशाने स्टँड होतो? ग्लॅन्टीन. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर यापैकी कुठलं ऑप्शन आहे जे मॅच होतंय? ग्लुकोज, रायबोज, ग्लुकोज नाही. एकच ऑप्शन आहे जे फ्रुक्टोज मॅच होतोय. सो ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. सो सेमिनल फ्लुइड इन ह्युमन मेल्स इज रिच इन फ्रुक्टोज. नेक्स्ट, ट्युबॅक्टोमी प्रिव्हेंट्स प्रेग्नन्सी बाय. आता सगळ्यात पहिले ट्युबॅक्टोमी म्हणजे काय असतं हे लक्षात घेऊया आपण. टोमी याचा अर्थ काय होतो? रिमूव्ह करणं. टोमी या शब्दाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? टू रिमूव्ह. ओके, टू रिमूव्ह. आणि ट्यूब म्हणजे काय? कुठली ट्यूब प्रेझेंट असते फिमेल्स मध्ये? इट इज कॉल्ड ॲज द फॅलोपियन ट्यूब्स. राईट, तर जेव्हा आपण फॅलोपियन ट्यूब्स रिमूव्ह करतो ॲट द टाइम ऑफ मीन्स when the fallopian tubes are removed, that time tubectomy condition is being formed. म्हणजे जर फॅलोपियन ट्यूबच नसेल तर हाऊ द फर्टिलायझेशन इज गोइंग टू टेक्स प्लेस? चला आपण एक रफ डायग्रामच्या हेल्पने बघूया. सी, ओके, दीज आर योर फॅलोपियन ट्यूब्स. राईट, इथे स्पर्म आहे आणि इथे एग्ज आहे. राईट, तर हा एग हा स्पर्म जर मूव्हच नाही झाला, इथे सपोज एक नॉट टाईप आहे, हाऊ द फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस? आणि फर्टिलायझेशन झालंच नाही तर प्रेग्नन्सी राहणारच नाही. सो ट्युबॅक्टोमी प्रिव्हेंट्स प्रेग्नन्सी बाय प्रिव्हेंटिंग फर्टिलायझेशन. ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट, मेसोडर्म फॉर्म्स ऑल टाइप्स ऑफ मसल्स एक्सेप्ट. आता मेसोडर्म, एक्टोडर्म
याच्यावर एक चार्ट आहे, तर तो चार्ट तुम्हाला व्यवस्थित समराइज करायचा आहे बिकॉज इट कम्स इन एक्झाम. इट इज अ इम्पॉर्टंट चार्ट फॉर MCQ point of view. So mesoderm forms all types of muscles except dash: adrenal cortex, sclera and choroid, lymphatic vessels, iris and ciliary muscles. So option number D is your right answer. Iris and ciliary muscles are formed by the ectoderm but not the mesoderm. कोण फॉर्म करतं? ectoderm फॉर्म करतं. Is it clear? So option number D is your right answer. Next, which of the following is a permanent birth control measure? म्हणजे permanent birth जर कुणाला कंट्रोल करायचा असेल, means to avoid pregnancy, which is the permanent method used? Right? हे विचारलं गेलेलं आहे. So option number A, rhythm method. It is a temporary method. Yes. Physical barriers, this is also temporary method like condom use and all, right? Condom kiwa diaphragm use, so it is a permanent method. Lactation method, again it is a permanent method. Sterilization, this method is called as a permanent birth control method. Option number D is your right answer. कारण या केस मध्ये काय होतं? ट्युबेटोमी होतं, राईट? ट्युबेटोमी दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ द फॅलोपियन ट्यूब्स, आणि जेव्हा फॅलोपियन ट्यूब्स असणार नाही तर हाऊ द फर्टिलायझेशन इज गोइंग टू टेक प्लेस, राईट? सो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, गिफ्ट इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ. गिफ्ट इट इज अ method which involves transfer of dash. काय करतं गिफ्ट? इट ट्रान्सफर्स द एग टू द अनादर फीमेल, राईट? तर हे कुठे होतं? स्पर्म्स अँड ओवा इनटू द युटेरस? नो. एम्ब्रियो इनटू द युटेरस? नो. So option number C is your right answer, where sperms and ova into the fallopian tube, right? This transfer into the fallopian tube. The eggs are transferred to the fallopian tubes of the another female. So option number C is your right answer. Next, during copulation, slimy substance to lubricate the vagina is secreted by. राईट? जेव्हा कॉप्युलेशन होतं त्यावेळेस स्लायमी म्हणजे काय? स्लायमी इज कॉल्ड ॲज द स्टिकी सबस्टन्स, राईट? हा स्टिकी सबस्टन्स कोण लुब्रिकेट करतं? इन द वजायना. लुब्रिकेट द वजायना इज सिक्रेटेड बाय. तो ऑप्शन नंबर ए, मॅमरी ग्लँड काय करतं? मिल्क lubricate, milk production is done in the mammary gland, right? Milk होतं. Vestibular, no. Copper's gland of men, this ह्याचं काय काम आहे? लुब्रिकेशनचं काम आहे. Prostate gland काय करतं? It forms the enzyme or it releases the enzyme, right? So option number C, that is Copper's gland, is your right answer. Yes, during copulation, slimy substance to lubricate the vagina is secreted by the male Copper's gland. Clear, students? Next, which of the following is present in mammalian testes? आता mammalian testes is a part of the male reproductive system, right? तर आता mammalian testes मध्ये काय काय प्रेझेंट असतं हे त्यांनी आपल्याला विचारलंय. फर्स्ट ऑप्शन, ग्राफिकन फॉलिकल. नो. ग्राफिकन फॉलिकल कुठला पार्ट आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट आहे. सो ग्राफिकन फॉलिकल येणार नाही. सेकंड ऑप्शन मध्ये पण ग्राफिकल फॉलिकल येणार नाही. लास्ट ऑप्शन मध्ये पण ग्राफिकल फॉलिकल ते पण येणार नाही. दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर. Sertoli cells, seminiferous tubules and Leydig cells are present in the mammalian testes. Yes, students, within seconds we got this answer because आपण graphic follicle वाचताच आपण तिथे confirm आहे because it is present in the female reproductive part, not in the mammalian testes, and testes is a part of the male reproductive system. Clear? Next, refer to the given diagram and select the option that correctly identifies A, B, C, D. Okay? म्हणजे आपल्याला सिक्वेन्सनी बघायचं ए ला काय म्हणतात, बी ला काय म्हणतात, सी ला काय म्हणतात आणि डी ला काय म्हणतात. सो लुक ॲट दिस डायग्राम केअरफुली स्टुडंट्स. ए काय आहे? येस, व्हॉट इज ए हिअर?
दिस पार्ट इज कॉल्ड ॲज सर्विक्स. काय म्हणतो आपण एला? सर्विक्स, राईट. बी, या बी ला काय म्हणतो आपण? बी इज रिप्रेझेंटिंग युटरस. युटरस. C is representing fallopian tubes, right? आणि लास्ट ऑप्शन आपलं काय? डी. डी काय दाखवते आपल्याला? डी इज रिप्रेझेंटिंग ओव्हरी. तर या सिक्वेन्स मध्ये ए बी सी डी च्या सिक्वेन्स मध्ये कुठलं ऑप्शन येते? लेट्स चेक. सर्विक्स, uterine cavity, fallopian tube and ovary. So option number D is your right answer. Clear students? आपल्याला लाईनीने बघायचं आहे with sequence. A is cervix, B is uterine cavity, C is the fallopian tubes and D is the ovary. बाकी दुसरे ऑप्शन्स मॅच होत आहेत का आपल्या सिक्वेन्सला? नाही. So option number D is your right answer. Next. Which of the following is true regarding sperms? आता sperm साठीचं करेक्ट स्टेटमेंट काय आहे? Fertilizer. What is this fertilizer used? For penetrating egg membrane? No, egg have the fertilizing protein. Hyaluronidase for penetrating egg membrane. Acrocin that dissolves corona radiata. And the last option, activation of sperms that takes place in penis. Yes, so which is the true regarding the sperms? It is the option number B. Yes, because इथे काय होतं? ऍक्रोसिन डिझॉल्व करतं का कोरोना रेडिएटरला? नाही. दिस हायलुरोनिडेज हे काय करतं? डिझॉल्व करतं कोरोना रेडिएटरला. सो ऑप्शन नंबर बी इज योर राईट आन्सर. सो here students, we are end of the MCQs for this chapter, that is reproduction in animals. Yes, I hope तुम्हाला सगळे MCQs व्यवस्थितपणे कळाले असतील. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे MCQs क्लिअर झालेले असतील, समजले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT-CET नर्सिंग, PCB, नीट या सगळ्या एक्झामसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स पण प्रोव्हाइड केले जातात. तर या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येतं, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्यात तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतं, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज अँड विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHT-CET नर्सिंग 2026 साठीची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर या बॅच साठी तुम्हाला त्याची फीज असणारे ₹5,000 आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठीची फीज असणारे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप असं सर्च करायचं. जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरला ग्लोबल ऑनलाईन ऍप असं सर्च कराल तर तुम्हाला जीचा आयकन दिसेल. या जीच्या आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ग्लोबल ऑनलाईन ऍपचा डाउनलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड कराल, तुम्ही ते ओपन करून तुम्हाला स्वतःला रजिस्टर करा. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून जेव्हा तुम्ही रजिस्टर कराल तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर तुम्हाला स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक कराल तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. जेव्हा तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल, तुम्हाला इथे वरती सर्च बार दिसेल. तुम्हाला हवा तो कोर्स त्या सर्च बार मध्ये
टाईप करा. जर तुम्ही नर्सिंगसाठी बघत असाल तर नर्सिंग टाईप करा. जर तुम्ही कॉम्बो कोर्ससाठी बघत असाल तर कॉम्बो टाईप करा किंवा जर तुम्ही फार्मसी कोर्ससाठी बघत असाल तर फार्मसी टाईप करा. तर अशा प्रकारे जे तुम्ही टाईप कराल तुम्हाला तो कोर्स तिथे विजिबल होईल. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ऍक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह आहे जे कोणी या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.